Good afternoon, students. Hello. Hope you all are fine and happy. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण कसे आहात? आशा करते तुम्ही सर्वजण आनंदी आणि उत्साही असाल. आज आपण एक छानशी गोष्ट अभ्यासणार आहोत. गोष्टी तर तुम्हाला फार आवडतात. आता ही गोष्ट तुमच्या परिचयाची सुद्धा असेल, पण आपण ती इंग्रजी भाषेतून अभ्यासणार आहोत. बघा, गोष्टी तुम्हाला आवडतात. तुम्ही मराठी भाषेमध्ये खूप साऱ्या गोष्टी ऐकता, वाचता. तर आता इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी ऐकायची, वाचायची सवय लागणं खूप आवश्यक आहे. बघा, प्रत्येकाच्या घरी कोणता ना कोणता तरी पाळीव प्राणी असतो, बरोबर? त्याला पेट ॲनिमल म्हणतात. काय म्हणतात? पेट ॲनिमल. तर तो पेट ॲनिमल तुमचा आवडता असतो. काही असेल, लाईक कॅट, डॉग किंवा एखादा बैल सुद्धा असू शकतो. म्हणजे तुमच्या आवडीचा कुठलाही प्राणी असेल, मांजर, कुत्रा, गाय, बकरी, कोंबडी, हे सुद्धा तुमच्या आवडीचं असेल. एखादा पोपट असेल पाळलेला तुम्ही. तर असे जे पेट ॲनिमल्स असतात ते तुमच्या आवडीचे असतात. त्यांना तुम्ही काहीतरी विशिष्ट नावं ठेवता. आठवलं ना? कोणी मोती ठेवलं असेल नाव, कोणी मनी म्हणत असेल. तसंच एक व्यक्ती आहे आणि त्याचं एक पेट ॲनिमल आहे, बरोबर. तुम्ही ओळखलं. आज आपण काय पाहणार आहोत? रहीम अँड हिज कॅमल. तो पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर तयार आहात ना? आता तो आपण अभ्यासूया. तर मुलांनो, युनिट 6 मधील रहीम अँड हिज कॅमल हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाळलेले काही पाळीव प्राणी असतात, त्यांना विशिष्ट नावं ठेवलेली असतात. आता ही जी गोष्ट आहे ती रहीम नावाच्या व्यक्तीची आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे रहीम आणि त्याने पाळलेला प्राणी किंवा त्याच्याबरोबरचा जो प्राणी आहे तो काय आहे? कॅमल. आता त्याला नाव काय त्याने ठेवलेलं नाहीये. कॅमल म्हणजे काय? तर उंट. रहीम आणि त्याचा उंट याच्यावर आधारित गोष्ट आज आपण पाहणार आहोत. बघा, काय करायचंय तुम्ही? तर आता तुम्ही तुमचं पुस्तक उघडायचं आहे. ओपन युअर बुक्स. लिसन, रिपीट, रीड अँड प्रेझेंट. ऐका, माझ्या पाठोपाठ म्हणा, मोठ्यानं वाचा आणि सादर करा. आता ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा काय करायची आहे? छानपैकी ऐकायची आहे. नंतर तुम्ही वाचायचा प्रयत्न करायचा आहे आणि वाचताना कसं वाचायचं आहे? मोठ्यानं वाचायचं आहे. नंतर तुम्हाला तर ती गोष्ट कळणारच आहे, लक्षात राहणारी खूप सुंदर गोष्ट आहे. आणि मग तुम्ही काय करायचं? तुमच्या वर्गामध्ये ती तुमच्या मित्रमैत्रिणींसमवेत काय करायचं आहे? सादर करायची आहे. कुणी उंट बनायचं आणि कुणी रहीम बनायचं. खूप सोपं आहे. बघा, चला तर आज आपण आता ती गोष्ट पाहूया. बघा, त्यापूर्वी आता तुम्हाला कशाचं चित्र दिसतंय रे? बरोबर, वाळवंट. पाहिलंय का? प्रत्यक्षात नसेल पाहिलं, पण तुम्ही टीव्ही वरती पाहिलं असेल, तुम्ही युट्यूब वरती पाहिलं असेल, पिक्चर मध्ये पाहिलं असेल किंवा वर्तमानपत्र एखाद्या मासिकामध्ये त्याचे फोटो पाहिले असतील. तर वाळवंटाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डेझर्ट. काय म्हणतात? डेझर्ट. बघा, आता हे वाळवंट आहे, त्याला डेझर्ट म्हणतात इंग्रजीमध्ये. आता हे वाळवंट आपल्याकडे आहे का? तर आपल्याकडे, आपल्या गावाकडे, तुमच्याकडे कुठे नसेल, पण आपल्या देशामध्ये राजस्थान नावाचं जे राज्य आहे तिथं तुम्हाला हे वाळवंट कधी गेलात तर बघायला मिळेल. तर आता ही गोष्ट आहे या वाळवंटातील. आता या वाळवंटामध्ये कुठला प्राणी असेल बरं? अगदी बरोबर, उंट. काय असतो? उंट. आणि उंटाला इंग्रजीत काय म्हणतात? कॅमल. काय म्हणतात? CAMEL, कॅमल. एवढी गोष्ट लक्षात आली तुमच्या? वाळवंटाला डेझर्ट म्हणतात आणि उंटाला कॅमल म्हणतात. आता हा बघा तो उंट. आपल्याकडे बघा येतात काही लोक उंटाला घेऊन. तुम्ही त्याच्यावरती बसायचा आनंद सुद्धा घेता, सवारी करता, सफर करता, है ना? तर ह्या वाळवंटामधील हा उंट आहे. म्हणजे कॅमल इज लोकेटेड इन डेझर्ट. तो कुठे आढळतो? तो वाळवंटामधला हा प्राणी आहे. वाळवंटातील जहाज असं सुद्धा उंटाला म्हटलं जातं. आपल्याकडे असतो का? नसतो. तर आता रहीम या व्यक्तीची आपण ही गोष्ट पाहायला सुरुवात करूया. काय होतं?
रहीम अँड हिज कॅमल आर ट्रॅव्हलिंग थ्रू द डेझर्ट. बघा तुम्ही आता पुस्तकामध्ये बरोबर वाक्य पाहायचं आहे. रहीम अँड हिज कॅमल आर ट्रॅव्हलिंग थ्रू द डेझर्ट. बघा मग अशी मी तुम्हाला डेझर्ट सांगितलं. डेझर्ट दिसते तुम्हाला म्हणजे वाळवंट. वाळवंटातून रहीम आणि त्याचा उंट काय करत होते? ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? प्रवास करत होते. आणि काय झालं बघा आता, तो आता त्या उंटाला घेऊन निघालेला आहे. उंटावरती बसून निघालेला. आता उतरत कधी कधी कंटाळतो माणूस. तुम्ही सुद्धा बघा गाडीत बसल्यानंतर थोडा वेळ गाडी थांबवा म्हणता, कंटाळा येतो गाडीत बसून. तसं तो उतरलेला आहे बघा, निघालेला आहे आता प्रवास करत. आणि काय होतं, प्रवास करता करता अंधार पडायला लागतो. आता अंधार पडल्यानंतर प्रवास कसा करणार? जेव्हा अंधार पडतो तेव्हा आपण काय करतो? थांबतो एखाद्या ठिकाणी आणि काय करतो? विश्रांती घेतो, मुक्काम करतो आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करतो? प्रवासाला सुरुवात करतो. तसंच रहीम सुद्धा अंधार पडायला लागला की काय करतोय बघूया. रहीम सेज इट इज गेटिंग डार्क. आता हा कुणाला म्हणतोय रहीम? तर त्याच्या उंटाला. रहीम सेज इट इज गेटिंग डार्क. I am so tired. Let's stop now. I will put up the tent. रहीम काय म्हणाला? इट इज गेटिंग डार्क. आता बाबा अंधार पडायला लागलेला आहे. आय एम सो टायर्ड. मी खूप कंटाळलो आहे, दमलो आहे प्रवास करून करून. लेट्स स्टॉप नाउ. आता आपण थांबूया. आय विल पुट अप द टेंट हिअर. मी काय करतो? इथं आता एक तंबू उभारतो. बघा तुम्हाला चित्रात दिसत असेल, त्या रहीमनं काय केलं? कंटाळला. त्याच्या कॅमलला सांगितलं, अरे बाबा मला खूप आता कंटाळा आलेला आहे, आपण आता थांबूया. मी काय करतो राहण्यासाठी. आता तिथे काय वाळवंटात घर आहे का त्याचं? नाही. कुठं थांबण्यासारखी जागा आहे का? नाही. मग तो काय करतो? सोबत आणलेला तंबू काय करतो? उभारतो. देन वी विल रेस्ट ॲट नाईट. म्हणजे अंधार पडला, रात्र झाली ना, म्हणजे आपण तिथं आराम करूया. मी तंबूमध्ये झोपेन. पुट्स अप अ टेंट. तो काय करतो? तंबू उभारतो. आता इथे शब्द बघून घ्या तुम्ही. डार्क म्हणजे काय? DARK, डार्क म्हणजे अंधार किंवा रात्र. आता अंधार पडू लागलेला आहे. टायर्ड, TIRED, टायर्ड म्हणजे कंटाळून गेलेला आहे, दमून जाणे, कंटाळून जाणे. स्टॉप म्हणजे थांबणे, थांबा किंवा थांबणे. टेंट, TENT, टेंट. टेंट म्हणजे तंबू. तुम्ही आता समजावून घ्या शब्द, आपण पुन्हा लिहून घेऊया. आता फक्त समजावून घ्या शब्द काय आहे नेमकं. पुट म्हणजे ठेवणे किंवा बांधणे. देन वी विल रेस्ट ॲट नाईट. रेस्ट म्हणजे आराम करणे. रेस्ट म्हणजे आराम. नाईट तुम्हाला माहिती आहे, आपण गुड नाईट म्हणतो, त्यातला NIGHT, नाईट. नाईट म्हणजे रात्र. आता बघा पुन्हा एकदा मी सांगते. रहीम काय म्हणतो? इट इज गेटिंग डार्क. आय एम सो टायर्ड. लेट्स स्टॉप नाउ. आय विल पुट अप द टेंट हिअर. आता खूप अंधार पडलाय, मी खूप दमलेलो आहे, आता आपण थांबूया आणि इथं मी आता काय करेन? तंबू उभारेन. देन वी विल रेस्ट ॲट नाईट. त्यानंतर आपण रात्रीचं काय करूया? आराम करूया. पुट अप अ टेंट. तो काय करतो? तंबू उभारतो. आणि तंबू उभारून झाला की काय म्हणतो? गुड नाईट कॅमल. बघा, गुड नाईट कॅमल. तो त्याच्या उंटाला शुभरात्री, गुड नाईट म्हणतो. बघा, आफ्टर सम टाइम. आता थोड्या वेळाने काय होतं? फार मजेशीर आहे हं. आफ्टर सम टाइम म्हणजे थोड्या वेळाने. कॅमल सेज, मास्टर, इट इज सो कोल्ड आउटसाइड. कॅन आय पुट माय हेड इनसाइड द टेंट? बघा, आता कॅमल म्हणजेच उंट काय म्हणतो? मास्टर. मास्टर म्हणजे त्याच्या मालकाला म्हणतो, मालक, इट इज सो कोल्ड. कोल्ड म्हणजे काय? थंड. बघा, थंडीमध्ये जसं आपल्याला थंडी वाजते. आता त्या तुम्हाला जो डेझर्ट मी दाखवलं होतं चित्र वाळवंटाचं, त्याच्यामध्ये दिवसा खूप गरम होत असतं, खूप उष्णता असते आणि संध्याकाळी खूप थंडी पडते. आता ही थंडी पडली, आता ही रात्र झालेली आहे, त्यामुळे खूप थंडी पडलेली आहे. आउटसाइड. आउटसाइड म्हणजे बाहेर.
आउटसाइड म्हणजे काय? बाहेर. माय माझे, माय माझे. हेड, हेड म्हणजे डोके. इनसाइड, बघा शब्द फक्त बघून घ्या, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इनसाइड म्हणजे आतील बाजूला. इनसाइड म्हणजे आतील बाजूला. टेंट, तंबू. आपण मगाशी हा शब्द पाहिलेला आहे. बघा, रहीम सेज येस, व्हाय नॉट. येस म्हणजे हो, का नाही. बघा आता पुन्हा पाहूया. कॅमल सेज मास्टर इट इज सो कोल्ड आउटसाइड. बाहेर, अहो मालक, बाहेर खूप थंडी पडलेली आहे. कॅन आय पुट माय हेड इनसाइड द टेंट. मी माझं डोकं तंबूमध्ये ठेवू शकतो का? रहीम सेज येस, व्हाय नॉट. हो, का नाही बाबा, ठेव, तुला थंडी वाजते ना, ठेव. बघा पुढे, आफ्टर सम टाइम, आणि थोड्या वेळाने काय होतं? कॅमल, पुन्हा कॅमल म्हणजे उंट म्हणतो. कॅमल सेज मास्टर आय वॉन्ट टू वॉर्म माय नेक. आता वॉर्म म्हणजे काय? गरम. मला काय गरम करायचंय? माझी मान. नेक म्हणजे मान. कॅन आय पुट माय नेक इनसाइड. माझी मान मी आतल्या बाजूला ठेवू का तंबूच्या? नेक म्हणजे मान. इनसाइड म्हणजे आतील बाजूला. बघा, आपण शब्द समजून घेत काय करतोय? ते वाक्य पण समजावून घेत आहोत. रहीम काय म्हणतो? रहीम सेज ऑल राईट, ठीक आहे. बघा, पहिल्यांदा काय झालं? प्रवास करून ते निघालेले आहेत. प्रवास करता करता दमला, अंधार पण पडायला लागले. मग हा रहीम काय म्हणतो त्याच्या उंटाला की आता खूप उशीर झालेला आहे बाबा, अंधार पडायला लागलेला आहे. आता आपण काय करूया? आणि मला कंटाळा आलाय, थांबूया आणि काय करूया? तंबू उभारूया. इट इज गेटिंग डार्क, आय एम सो टायर्ड, लेट्स स्टॉप नाव, आय विल पुट अप द टेंट हिअर, देन वी विल रेस्ट ॲट नाईट. आपण काय करूया? तर आराम करूया. मग ते तंबू उभारतो, गुड नाईट म्हणतो कॅमलला आणि झोपायला जातो. पण थोड्या वेळातच काय होतं? उंट हाक मारतो, मालक इट इज सो कोल्ड आउटसाइड. बाहेर खूप थंडी वाजते. कॅन आय पुट माय हेड इनसाइड द टेंट. मी माझी मान ठेवू का हो तंबूमध्ये आतमध्ये? रहीम म्हणतो बर, का नाही, हरकत नाही, ठेवू. पुन्हा थोडा वेळ जातो. थोड्या वेळाने काय होतं? पुन्हा कॅमल म्हणतो मास्टर आय वॉन्ट टू वॉर्म माय नेक. मालक, मला माझी मान अशी गरम करायची, थंडी वाजते बाहेर. कॅन आय पुट माय नेक इनसाइड. आधी काय ठेवलं? डोकं ठेवलं. आता मान म्हणतोय उंट. रे म्हणतो ऑल राईट, बरं बाबा, ठीक आहे, तुला जर एवढी थंडी वाजते तर ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, पुन्हा थोड्या वेळानं काय होतं? कॅमल सेज मास्टर माय फोर लेग्स आर सो कोल्ड, मे आय पुट देम इनसाइड. बघा, आता मास्टर म्हणजे मालक हे तुम्हाला कळालं, माय म्हणजे माझे. फोर लेग्स, आता हा शब्द बघा, फोर लेग्स म्हणजे पुढील पाय. प्राण्यांना 4 पाय असतात, तुम्हाला माहिती आहे. प्राण्यांचे 4 पाय असतात, पुढचे 2, मागचे 2. फोर लेग्स म्हणजे पुढील पाय. सो कोल्ड, कोल्ड म्हणजे थंड किंवा गारठलेले आहेत त्यांचे पाय. आता इथं अर्थ आपण घेऊया. मी आय पुट देम इनसाइड, मी आतमध्ये ठेवू का? पुन्हा कॅमल म्हणजे उंट थोड्या वेळाने काय म्हणतो? मालक, माझे पुढचे पाय सुद्धा आता खूप थंड पडलेले आहेत. मी आय पुट देम इनसाइड, मी त्यांना तंबूमध्ये आत ठेवू का? रहीम सेज, आता बघू रहीम काय म्हणाला. रहीम सेज येस यू मे, बट नाव लेट मी स्लीप. बघा, पहिल्यांदा डोकं ठेवलं, नंतर मान ठेवली. आता म्हणतोय माझे पुढचे पाय थंड पडलेत. मास्टर माय फोर लेग्स आर सो कोल्ड, थंड झालेले आहेत, मी त्यांना आत ठेवू का हो तंबूमध्ये? रहीम सेज येस यू मे. रहीम म्हणतो हो, ठेवू शकतोस, बट नाव लेट मी स्लीप, पण बाबा आता मला झोपू दे.
बघा फार मजेशीर वाटतंय ना. आता आणखीन थोडा वेळ जातो. आफ्टर सम टाइम. आता थोड्या वेळाने आणखीन काय गंमत घडते पाहूया. कॅमल सेज, मास्टर मास्टर, have pity on me. Master, master, have pity on me. बघा आता pity म्हणजे काय? दया. on me, माझ्यावर. My chest and my belly and my back are freezing. बघा my chest, chest म्हणजे छाती. belly, belly म्हणजे पोट. बघा आपण ह्युमन बॉडी तुम्ही अभ्यासलेली आहे. अवयव, शरीराचे अवयव शिकलेले आहात. बॉडी पार्ट्स त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे की चेस्ट म्हणजे छाती, बेली म्हणजे पोट. हा तसेच प्राण्यांना सुद्धा तसेच अवयव असतात, फक्त थोडीशी नावामध्ये फरक असतो. पण बघा आता बॅक, बॅक म्हणजे पाठ. आता आता हा कॅमेल बघा किती काय काय त्याला थंडी वाजायला लागलेली आहे. बघा कसा त्या मालकाला दमवतोय रहीमला. काय म्हणतोय पहिल्यांदा त्याला थंडी वाजायला, डोकं त्याने ठेवलं, डोक्याला माझ्या थंडी लागते, ठेवू का तंबूमध्ये. मालकाने त्याला होकार दिला. नंतर म्हणाला मान, मानेला उष्णता द्यायची आहे माझ्या, मान पुढे ठेवली. आता काय म्हणतोय, आता माझ्यावर दया करा. मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी. मालक मालक माझ्यावर दया करा. माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीझिंग. बघा आता काय काय व्हायला लागलं. माझी छाती, माझं पोट, माझी पाठ काय झालेले आहेत, फ्रीझिंग. फ्रीझिंग म्हणजे काय तर खूप गारठलेले आहेत, अगदी गोठल्यासारखं. जसं तुम्ही फ्रीज मध्ये तुमच्या बघितलं असेल घरातल्या कसं बर्फ होतो, तसं एकदम गोठून गेल्यासारखं झालेले आहेत. खूप थंडी नाखडलेत. आय वॉन्ट टू पुट देम इनसाइड. मला ते सुद्धा सगळं तंबूमध्ये ठेवायचं आहे. प्लीज मूव असाइड. त्याला बाजूला व्हा. असाइड म्हणजे बाजूला. बघा आता हा कसा प्राणी आहे. बघा मालकाला म्हणतोय माझ्यावरती दया दाखवा. आणि आता माझं छाती, पोट, पाठ सगळं गारठलेलं आहे, ते सगळं मला ठेवायचं आहे आता मला तंबूमध्ये. तुम्ही आता इथनं बाजूला व्हा, कृपा करा आणि इथून बाजूला निघा. रहीम म्हणतो ओ बॉदर. रहीम सेज ओ बॉदर, मूव्ह असाइड. म्हणजे काय होतं आता, बॉदर म्हणजे त्रास देणे. बॉदर या शब्दाचा अर्थ काय आहे, त्रास देणे. रहीम म्हणतो अरे बापरे किती हा त्रास, आणि तो स्वतः काय होतो, बाजूला होतो. आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाने. आता आणखीन काय होतं, तो जरा बाजूला सरकतो. आता तंबूत जागा असून किती असणार आहे बघा, थोडीशी जागा शिल्लक राहते. तो एका कोपऱ्यात आपला जातो रहीम. थोड्या वेळाने पुन्हा कॅमल काय म्हणतो बघा. बघा पुस्तकामध्ये लक्ष द्या. कॅमल सेज my hind legs are shivering and my tail is twitching. आता बघा आता त्याने पुढचे पण पाय ठेवले, पाठ ठेवली, छाती ठेवली, पोट ठेवलं. राहिलं काय, मागचे दोन पाय. my hind legs are shivering. माझे पाठचे पण पाय आता बाबा थरथर कापायला लागलेले आहेत, थंडीनं गारठलेले आहेत. शिवरिंग म्हणजे काय, थरथर थरथर कापणे. शिवरिंग म्हणजे थरथरणे. मागचे पाय सुद्धा माझे कापायला लागलेले आहेत आता थंडीने. अँड माय टेल इज ट्विचिंग. ट्विचिंग म्हणजे काय, मुरडणे. टेल म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे, TAIL, टेल म्हणजे शेपूट. माझे दोन्ही मागचे पाय सुद्धा गारठलेले आहेत, थंडीने थरथर कापायला लागलेले आहेत. आणि माझी जी शेपूट आहे ना ती सुद्धा अशी वाकडी तिकडी झालेली आहे, वाकडी झाली, मुरडलेली आहे. एवढी इथं बाहेर गारठ आहे. रहीम सेज. आता रहीम म्हणाला बट द टेंट इज स्मॉल.
अरे पण तंबू खूप छोटा आहे. देयर इज नो रूम फॉर द टू ऑफ अस. आपल्या दोघांसाठी या तंबूत जागाच नाहीये, पुरेशी एकाच व्यक्तीसाठी आहे. कॅमल सेज, इन दॅट केस मास्टर, व्हाय डोंट यू गो आउटसाइड. उंट काय म्हणतो, मग एकाच व्यक्तीसाठी जागा आहे ना, मग अशा परिस्थितीमध्ये मालक तुम्हीच का नाही बाहेर जात? पुशेश रहीम आउट ऑफ द टेंट. तो काय करतो, उंट रहीमला तंबूच्या बाहेर ढकलून देतो. रहीम सेज, व्हॉट अ सेल्फिश ॲनिमल. किती हा स्वार्थी प्राणी आहे. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. स्वार्थी म्हणजे काय, स्वतःचा विचार करणारा. ॲनिमल म्हणजे प्राणी. काय हा प्राणी आहे, स्वतःचाच विचार करतोय. व्हाय डीड आय लेट यू कम इनसाइड. मी का बरं तुला आतमध्ये घेतलं असेल, माझी चूकच झाली. बघा, आई का नाही मजा. कॅमलने काय केलं रे सुरुवातीला आपण बघूया पुन्हा. सुरुवातीला जेव्हा ते रहीम दमून भागून काय केलं, त्याने तंबू उभारला ना, आता विश्रांती घ्यायचं असं ठरलं. तो त्याच्या उंटाला काय म्हणाला, गुड नाईट. थोडा वेळ गेल्यानंतर काय झालं, उंटाला तंबूत तोंड घातलं त्याने आणि काय म्हणाला, मास्टर इट इज सो कोल्ड आउटसाइड. खूप बाहेर थंडी आहे. कॅन आय पुट माय हेड इनसाइड द टेंट. मी माझं डोकं आतमध्ये ठेवू शकतो का? रहीम म्हणाला, येस व्हाय नॉट. का नाही ठेवू शकत? ठेवू शकतोस. पुन्हा थोडा वेळ जातो. थोड्या वेळानंतर पुन्हा तो उंट मालकाला म्हणजे रहीमला उठवतो, म्हणतो, मालक आय वॉन्ट टू वॉर्म माय नेक. मास्टर आय वॉन्ट टू वॉर्म माय नेक. माझं मान गरम करावीशी वाटते मला, तर ते थंड पडायला लागलेले, जरा आतमध्ये उबदार वाटते, त्यामुळे मान माझी उबदार झाली तर मला बरं वाटेल. कॅन आय पुट माय नेक इनसाइड. मी ठेवू का मान माझी तंबूत? रहीम म्हणतो, ऑल राईट, ठीक आहे. आफ्टर सम टाइम, पुन्हा थोड्या वेळानं काय होतं की तो उंट म्हणतो की माझे पुढचे पाय ठेवू का दोन? ते खूप थंड झालेले आहेत, थंड पडले थंडीने. त्यावेळेस पण रहीम म्हणतो, येस यू मे बट नाव लेट मी स्लीप. ठेव तू, पण मला आता झोपू दे. पुन्हा थोडा वेळ जातो. आफ्टर सम टाइम कॅमल सेज, मास्टर हॅव पिटी ऑन मी. अहो मालक, माझ्यावर दया करा. माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीजिंग. माझं छाती, माझं पोट, माझी पाठ खूप थंडीनं गोठायला लागलेली आहे. आय वॉन्ट टू पुट देम इनसाइड. मला ते तंबूत ठेवावं वाटतंय. प्लीज मूव्ह असाइड. बाजूला व्हा. रहीम म्हणतो, ओ बॉदर, किती त्रास देतोस मला, आणि बाजूला थोडस सरकतो. पुन्हा थोडा वेळ जातो. थोड्या वेळानंतर कॅमल पुन्हा म्हणतो, माय हँड लेग्स आर शिवरिंग. माझे पाठचे दोन पाय सुद्धा आता थरथर कापायला लागलेले आहेत. अँड माय टेल इज ट्विचिंग. माझी शेपूट सुद्धा वाकडी तिकडे झालेली आहे. आय वॉन्ट टू ब्रिंग देम इनसाइड. त्यांना सुद्धा मला तंबूत घेणं गरजेचं आहे. तेव्हा रहीम म्हणतो, बट द टेंट इज स्मॉल. तंबू खूप लहान आहे रे. देर इज नो रूम फॉर द टू ऑफ अस. आपल्या दोघांना तिथं जागाच शिल्लक नाहीये. त्यावेळेस उंट म्हणतो, इन दॅट केस मास्टर वाय डोंट यू गो आउटसाइड. अशा परिस्थितीत ना तुम्हीच बाहेर गेलं पाहिजे मालक. आणि तो काय करतो, त्याच्या मालकाला म्हणजेच रहीमला तंबूतून ढकलून देतो. रहीम सेज, व्हॉट अ सेल्फिश ॲनिमल. व्हाय डिड आय लेट यू कम इनसाइड. किती हा स्वार्थी, स्वतःचा विचार करणारा प्राणी आहे. उगाचच मी त्याला आतमध्ये घेतलं. म्हणजे बघा, आपण एखाद्याला मदत करतो तर तो काय म्हणतात, मदत करता करता तो आपल्या सगळ्या गोष्टी घेऊन जातो. अशा आशयाची ही कथा आहे. आवडली ना तुम्हाला ही गोष्ट? बघा, तुम्ही काय करायची, आता ती स्टोरी रीड करायची आहे. आणि स्टोरी रीड केल्यानंतर काय करायचं आहे, वाचायचा प्रयत्न करायचा, शब्द समजावून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता तुम्हाला एक चित्र दिसते बघा समोर. कशाचं आहे? राईट, दिस इज ए कॅमल. लेट्स लेबल द बॉडी पार्ट्स ऑफ कॅमल. आपल्याला काय करायचं आहे, या उंटाच्या शरीराचे जे अवयव आहेत त्यांना काय करायचं आहे, नावं द्यायची आहेत. लेबल द बॉडी पार्ट्स ऑफ कॅमल. आपण आता काय करायचं आहे,
उंटाचे जे शरीराचे अवयव आहेत त्यांना नावं द्यायचे. आता तुम्ही प्रयत्न करायचे माझ्यासोबत. बघा, पहिल्यांदा त्यांनी एक शोधून दाखवलेलं आहे, HEAD, हेड. हे जे दिलेले आहे रेष ते दाखवते, काय दाखवते चित्रात? हे उंटाचं डोकं आहे. आता मी तर नंबरिंग करते, त्यानुसार आपण आता शोधत जाऊया. 2, 3, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Okay, let's start. Label the body parts of camel. First one is head. We are label here. Next is 2 number, right, neck. NECK, neck. neck म्हणजे मान. 3 number काय असेल? right. This is a chest. CHEST, chest. Then 4th number is काय असेल हे? hump. HUMP, hump किंवा ह्याला बॅक पण आपण म्हणू शकतो. पाठ आहे ती बॅक. 5th number, right, this is a belly. मी आता गोष्ट ऐकलेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल त्याने काय काय पहिल्यांदा ठेवले. पहिल्यांदा फर्स्ट नंबरला हेड, नेक्स्ट नेक, आणि एकाच वेळी काय म्हणत असतो तो? चेस्ट, बॅक, बेली. बेली म्हणजे पोट, BELLY. 6, राईट, टेल, TAIL, टेल म्हणजे शेपूट. आता लास्ट 2, 7 नंबर, right, this is a 4 legs. 4 legs. 4 legs म्हणजे पुढील पाय, पुढील 2 पाय आहेत बघा, त्यांनी दाखवले इथे. राईट, तुम्ही सुद्धा लेबल करा तुमच्या पुस्तकामध्ये. आणि लास्ट इज 8th number is hind legs. hind legs means पाठीमागील पाय. ओके, तुमच्या बुक मध्ये हे नोट करून घ्या. फर्स्ट इज हेड, second is neck, third is chest, fourth is hump or back, fifth is belly, sixth is tail, seventh is foreleg and eighth is hind legs. तुम्ही आता अशा पद्धतीने लेबल केलं असेल ना? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल, रहीम अँड हिज कॅमल. बघा, त्या उंटाने किती मजा केली ना रहीमची. डोकं तंबूत ठेवता ठेवता पूर्ण शरीरच त्या तंबूमध्ये ठेवलं आणि रहीमला बाहेर काढलं. मजा आली नाही ही गोष्ट वाचून? तर यातील काही शब्द सुद्धा तुम्ही पाहिले आणि त्या उंटाच्या चित्राच्या अवयवांना तुम्ही काय केलेलं आहे? लेबलिंग सुद्धा केलेलं आहे. तर आता भेटू आपण पुढील अभ्यास वर्गामध्ये. ओके, हॅलो स्टुडंट्स. Lonikan School. Hello. How are you all? Hello. Which stories today you learn? Hello. आज तुम्ही कोणती गोष्ट अभ्यासली मुलांनो? Rahim and camel. तुम्हाला समजली का ती? Yes. It's very interesting story ना? Oh. Very good. Yes. So, तुम्ही आता काय करायचं आहे? मी ज्या बॉडी पार्टचं नाव घेणार आहे ते मला तुम्ही शो करायचं आहे. ओके, रेडी? आर यू रेडी? Yes. शो. ओके, शो मी युअर हेड. Forehead. Ears. Nose. Mouth. Neck. Chest. Hands. Very good.
यू आर ऑल जीनियस स्टुडंट्स. किती गोड मुलं आहात, खूप हुशार आहात. शो मी युअर लेग्स. व्हेरी गुड. कीप इट अप ऑल स्टुडंट्स. व्हेरी गुड. नाईस. तुम्हाला आवडली ना गोष्ट? आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत काय करायचं, आज ती स्टोरी तुम्ही रीड करायची आहे आणि ते शब्द आपण पुन्हा उद्या अभ्यासणार आहोत. Bye. बाय. सी यू टुमारो. Bye.